नमस्कार मित्रांनो, तारिणी पुढील भागामध्ये केदार आणि तारिणी सोनाराच्या दुकानात जातात. टेक्नो सगळ्यांनाच सांगतो, गाईज मिशन इज ऑन. सोनार केदारला म्हणतो, वहिनींना दागिने घ्यायला आलात ना? केदार तारिणीकडे बघतो आणि गोंधळतो. आता टेक्नो सांगतो, दुकानाच्या बाहेर चोर आलेत. फतिमा पळायला लागते आणि वसुधाला धडकते. वसुधा म्हणते, काय गे, एवढी काय घाई आहे? कुठल्या मिशनला चालली? फतिमा म्हणते, सॉरी मावशी. वसुधा म्हणते, सॉरी काय सॉरी? युवराजला फोन येतो, काही करून मला आजच्या आज पोचलाच पाहिजे. युवराज म्हणतो, हो हो आहे ना, आहे लक्षात आहे. बॉस म्हणतो, पोलीस खूप ॲक्टिव्ह आहे, लक्ष ठेव. युवराज म्हणतो, हो हो. इकडे चोराला संशय येतो आणि ते पळायला लागतात. त्यांच्या मागे तारिणी आणि केदार पळत असतात, पण त्यांना चोर काय कुठे दिसत नाही. आता टेक्नोचा फोन येतो, बॉस तुमच्या उजव्या गल्लीमध्ये. तारिणी आणि केदार तिकडं पळायला लागतात. तेवढ्यात वसुधा समोरून येते. तिला बघून एकदम दोघंही घाबरतात. वसुधा म्हणते, काय गे तारिणी, पळून चालली होतीस ना? तारिणी आणि केदारला काय बोलावं तेच कळत नाही. तेवढ्यात टेक्नोचा फोन येतो. आता दोघंही वसुधाकडे लक्ष देत नाही आणि पळ काढतात. वसुधा मोठ्याने ओरडायला लागते, पळाली पळाली. ती आता रेखाला फोन करते आणि सांगते, अगं ती तारिणी पळाली आहे. रेखा म्हणते, पळाली म्हणजे कुठे पळाली? वसुधा सांगते, अगं तो शेजारचा मुलगा नाही का केदार, त्याच्यासोबत पळाली आहे. पुढे काय होणार हे ऐकण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.